When capillary is deep vertically in water, rise of water in a capillary is h. The angle of contact is 0. तर या ठिकाणी आपल्याला जर एखादी कॅपिलरी वर्टिकली वॉटरमध्ये डिप केलं तर राईज ऑफ वॉटर जे आहे कॅपिलरी ट्यूबमध्ये ते किती दिले तर एच एवढं दिलेलं आहे. मग एक काम करू आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला घेऊन टाकू. राईज of water in a capillary tube is given by ओके. तर राईज ऑफ वॉटर इन अ कॅपिलरी ट्यूब याचा जो फॉर्म्युला आहे तर हा फॉर्म्युला आहे एच इज इक्वल टू 2t cos थीटा डिवायडेड बाय आर रो जी. एच मी तसाच लिहिणार, 2t पण तसंच लिहिणार. त्याच्या आधी लिहू वाटलं सर वॉटरसाठी प्युअर वॉटरसाठी थीटा किती तर 0 डिग्री दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी पुट करून टाकू. पुट थीटा इज इक्वल टू 0 डिग्री इन अबो इक्वेशन ते दिलेलं आहे तुम्हाला. तर वरच्या इक्वेशनमध्ये आपण थीटाची व्हॅल्यू किती टाकणार तर 0 डिग्री. मग बघा आपल्याला एच भेटेल आणि हा एच जो आहे तो किती भेटणार तर 2t कॉस थीटा थीटाच्या जागा टाकलं 0 डिग्री डिवायडेड बाय काय असेल तर तुमचं आर रो जी. मग एच इज इक्वल टू कॉस 0 किती असतो 1. मग 2t राहिलं फक्त आणि डिवायड करायला आर रो जी हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. आता त्याच्या पुढे नाउ द ट्यूब इज डिफ्रेस सो दॅट इट्स लेंथ अबोव द वॉटर सरफेस इज h/3. तर या केसमध्ये हाईट जो आहे एक काम करतो या ठिकाणी नवीन हाईट जे आहे तर त्याला आपण h1 घेऊ आणि हा h1 किती दिला आहे तर h/3 इतका दिलेला आहे. द न्यू ॲपरंट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फाईंड करायचा. कॉस 0 डिग्री दिलेला आहे 1 दिलेला आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण रिप्रेझेंट करू. नवीन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याला आपण थीटा 1 घेऊ. तो आपल्याला फाईंड करायचा आहे. ओके. तर हा क्वेश्चन 2024ला आणि 2020ला आलेला होता. त्याचा ए ऑप्शन दिलेला आहे कॉस इनवर्स 1/2, बी ऑप्शन आहे कॉस इनवर्स 1/3, सी ऑप्शन आहे कॉस इनवर्स 1/4 आणि डी ऑप्शन आहे कॉस इनवर्स 1/6. आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर आता नवीन केसनुसार आपल्याला राईज ऑफ लिक्विडचा फॉर्म्युला या ठिकाणी घ्यायचा आहे. ओके. राईज ऑफ लिक्विड इन अ कॅपिलरी ट्यूब. आता सर्वात पहिले तो फॉर्म्युला घेऊ. ओके. तर फॉर्म्युला h1 घ्या. ओके. 2t तसंच लिहिणार कॉस थीटा थीटाच्या जागा लिहिणार थीटा 1. ट्यूब काय बदलले नाही म्हणून त्याची रेडियस बदलणार आहे, डेन्सिटी नाही बदलणार, जी पण नाही बदलणार. ओके. तर याच्या जागी एच व्हॅल्यू पुट करून टाकू. एच व्हॅल्यू किती आहे तर h/3 आहे. पुढे 2t कॉस थीटा 1 तसाच लिहिला डिवायडेड बाय करायला आर रो जी. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. एक काम करा इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने काय करा डिवाइड करून टाका. मग नेक्स्ट केसमध्ये डिवायडिंग इक्वेशन नंबर 2 बाय इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन 2ला फर्स्टने काय करू तर डिवाइड करून टाकू. मग इक्वेशन 2 काय तर बघा इक्वेशन 2 आहे तर त्याला आपण डिवाइड करणार आहे या इक्वेशन 1ने. ओके. तर इक्वेशन 2 आहे h/3 त्याला डिवाइड करायचं कशाने तर इक्वेशन नंबर 1 म्हणजे एचने डिवाइड करा. ठीक आहे. h/3ची व्हॅल्यू काय आहे तर 2t कॉस थीटा 1 डिवायडेड बाय आर रो जी. आता याचं काय करा रेसिप्रोकल करा. आर रो जी न्यूमरेटर जाणार आणि डिवाइड करायला तर 2t. आता याच्या बऱ्याचशा टर्म कॅन्सल होणार आहे जसे की आपला 2t काय झाला कॅन्सल, आर सोबत आर कॅन्सल झाला, रो कॅन्सल झाला आणि पुन्हा जी पण काय आला तर कॅन्सल. आणि सिमिलरली इकडे एच आणि एच पण काय आला कॅन्सल झाला. मग आपलं रिमेनिंग करायला तर रिमेनिंग राहिलेलं आपलं 1/3 आणि इकडं राहिलं फक्त कॉस थीटा 1 आणि आपल्याला थीटा 1च फाईंड करायचं. इकडे कॉस आहे इकडे काय होणार आहे कॉस इनवर्स. मग थीटा इज इक्वल टू काय झालं आपला कॉस इनवर्स 1/3 आणि याचं आपल्या क्वेश्चनचं काय असणार तर फायनल आन्सर असेल. ठीक आहे. मग थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 1/3 हे त्याचं फायनल आन्सर असेल. आता एका कामावर आपण ऑप्शन चेक करूया आणि कोणतं ऑप्शन आपलं करेक्ट आहे तर या ठिकाणी ऑप्शन
बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे, म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन बी असणार. ऑप्शन बी म्हणजे काय, थिटा अँगल, न्यू अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज कॉस इनवर्स 1/3. हे त्याचा काय असणार आन्सर.